सध्या जे झालेलं आहे तो अली खोमेनीचे जे उत्तराधिकारी किंवा वारसदार आहे त्यांची नेमणूक झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. मुज्तबा खोमेनी हे तिथले आता नवे सर्वेसर्वा बनलेले आहेत. जे मिलिटरी लीडर्स किंवा सेनाधिकारी होते ज्यांना जे मारल्या गेले या ॲक्शनमध्ये त्यांच्या जागी नव्या नियुक्त्या झालेल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी तिथे फारसं अफरातफरीचं वातावरण झालेलं दिसत नाही आहे आणि त्याचमुळे सगळीकडे जे इराणचे मारा चालू आहे क्षेपणास्त्रांचा तो सुरूच राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अमेरिका आपला पित्तू तिथे आणू शकते का? तर अमेरिकेमध्ये त्यांचा पित्तू ऑलरेडी आहे. शाह रजा पहलवीचा मुलगा शाह पहलवी हा सध्या अमेरिकेमध्ये आहे आणि काल ॲक्शन सुरू झाल्याबरोबर त्यांनी लोकांना सांगितलं तिथल्या की आपली आता विजयाची वेळ आलेली आहे. लास्ट चॅप्टर आपल्या स्वतंत्रतेचा सुरू झाला आहे आणि काही वेळातच आपण स्वतंत्र होऊ. तर हे जे आहे ते अमेरिकेने जे आधी केलेलं होतं की काही दिवसापासून साधारण 2 महिन्यापासून तिथे खोमेनीच्या राजवटीविरुद्ध सगळे ज्याला आपण जनरेशन झेड म्हणतो किंवा नवतरुण म्हणतो ते सगळे आलेले होते, रस्त्यावर उतरले होते आणि त्याच्यामुळे तिथे निदर्शनं चालू होती. तर ती निदर्शनं शाह पहलवीला तिथे बसवण्याकरता आहेत. तर अमेरिकेचा पित्तू तयार आहे बसायला. फक्त इराणनी शरणागती पत्करायची वेळ आहे जी इतक्या लवकर होणार नाही आणि तोपर्यंत काय होईल काही सांगता येत नाही. सर्वोच्च नेता खामनेई मारल्यानंतर खामनेई समर्थक जे सध्याची सत्ता किंवा आर्मी आहे ती कशा पद्धतीने रिॲक्ट करू शकते आणि त्याच्या अवतीभोवती मिडल ईस्टमध्ये काय परिणाम होतो? असं आहे की आर्मी पूर्णपणे त्याचा मुकाबला करेल आहे अमेरिकेचा आणि इस्रायलचा. 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. खोमेनी हा त्याच्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मेलेला नाही आहे हे तर नक्की आहे. कारण ज्या इराणमध्ये इतकं टनेलिंग होत आहे तिथे 2 महिन्यापासून जेव्हा त्यांना माहिती होतं की हे त्यांची विमानवाहक जहाजं येतात आहेत जवळ आणि सगळे मिसाईल्स वगैरे तयार आहे त्यांचे मारा करायला, तर खोमेनी हा आतमध्ये गेला असणार. पण जसं त्यांनी मागच्या वेळेला केलं होतं की बंकर बस्टिंग बॉम्ब आत जाणारे 200 फूट जाणारे त्यांनी टाकले होते, तसेच जर हे मिसाईल झाले असतील तर खोमेनी मेला असेल यात काही शंका नाही आहे. पण आता इराणनी काय सांगितलेलं आहे किंवा इराणी टी व्हीनी काय सांगितलेलं आहे की खोमेनी हा आपल्या ऑफिसमध्ये बसलेला होता, त्याच्या जनरल्स बरोबर तो बैठक घेत होता आणि त्यामुळे मारल्या गेले. एक तुम्ही साधारण विचार केला आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची मीटिंग उघड्यावर कुणी घेईल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे एक संध त्यांची राजवट सुरू राहणार आहे. तर पुढच्या 12 ते 15 तासात किंवा 24 तासामध्ये अमेरिकेने मोठी कारवाई केली नाही आणि त्यांचे सगळे मिसाईल साईट्स वगैरे उद्ध्वस्त केल्या नाहीत तर मात्र आपल्याला अमेरिकेला आणि इस्रायलला मुश्किलीचा सामना करावा लागेल आहे. याच्यावरती आर्थिकदृष्ट्या इतर देशांवर काही फरक पडेल का? पेट्रोलशी संबंधित पेट्रोलच्या किमती आता तरी वाढण्याची मला शक्यता वाटत नाही आहे अनलेस की गव्हर्नमेंटने प्रिकॉशनरी मेजर म्हणून वाढवल्या तर वाढतील, नाही तर काही वाढण्याची गरज नाही आहे. कारण आपल्याकडे जवळपास 1 महिना चालेल इतकं तेल आहे सध्या आणि रशियाकडनं आपण तेल घेऊ शकतो आणि रशियन जहाजं ती आहे चायना सी आणि मलक्काच्या स्ट्रेटमधनं हिंद महासागरातर्फे कलकत्त्याला येऊन तिथं तेल वितरित होऊ शकतं. त्यामुळे तेलाचा आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे आयात निर्यातीचा. जे युरेशियन कंट्रीजमध्ये जायचं आहे, जे आपण चाबार बंदरांवरनं आणि तिथल्या रोड आणि रेल्वे लाईनने जात होतो वर, ती आता पूर्णपणे बंद झालेली आहे. सुएझ कनाल बंद झालेला आहे, त्यामुळे आपली जहाजं ज्यांना युरोपमध्ये जायचं आहे किंवा अमेरिकेकडे जायचं आहे ती आता इकडनं जाऊच शकणार नाही. त्यांना सगळ्यांना आफ्रिकेला वळसा घालून जावं लागेल आणि तो साधारण 4000 किलोमीटरचा एक्स्ट्रा रूट होतो आणि तो यांना परवडणारा नाही आहे. तरी आपल्या फॉरेक्सवर याचा परिणाम होईल. देशाच्या महागाईवर फारसा परिणाम होणार नाही असं माझं मत आहे.